छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकांमधून माघार घेतली असली तरी महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर होत नाहीये। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार मात्र सध्या जोरदार सुरू आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजरजी आहेत। बडगुजरजी, राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय। दुसरीकडे महायुतीचा उमेदवार भुजबळांनी माघार घेऊन देखील अद्याप ठरत नाहीये। राजाभाऊ वाजे असं व्यक्तिमत्व आहे, एकनिष्ठ आहे, कर्तव्यशील आहे, निष्ठावान आहे। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। त्या परिस्थितीला बघून ज्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ वाजे डिक्लेअर झालेत, त्यानंतर महायुतीचा गोंधळ सुरू झाला आणि त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे। भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्हाला जागा सुटली पाहिजे, इकडं शिंदे साहेबांचा गट म्हणतो ही आम्हाला जागा सुटली पाहिजे। तत्कालीन खासदार जे होते हेमंत गोडसे, ॲक्च्युली ते शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर त्यांना अशी परिस्थिती निर्माण होईल असं कदाचित वाटलंही नसेल, परंतु ज्या पद्धतीने ते त्यांना तिकिटासाठी भांडावं लागतं, अस्तित्वाची लढाई करावी लागते। जर त्यांनी विकास केला असता तर कदाचित शिंदे साहेबांनीसुद्धा पहिल्या रांगेमध्ये त्यांना तिकीट दिलं असतं। ते विचारात का पडले की कारण खासदारांनी विकासच केलेला नाही आणि त्यामुळे परिस्थिती त्यांच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। मात्र असं असलं तरी आपले माजी जिल्हाप्रमुख जे आहेत विजय करंजकर हे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटतायत, शिंदे गटाकडून ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत। नेमकी काय वस्तुस्थिती आहे? खरं तर विजय करंजकर यांनी अशी परिस्थिती निर्माण करायला नको होती। होत असतं राजकारणामध्ये असं, तिकीट कट झाल्यानंतर एकदमच पक्षापासून दूर जाणं हे मलाही न पटलेलं गणित आहे ते, आणि त्यांच्यावरती उद्धव साहेबांचा खरं तर विश्वास होता आणि त्यांना मातोश्रीवरती बोलवलं। स्वतः उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांनी चर्चा करताना सांगितलं की विजयला मातोश्रीवरती 14 तारखेला बोलवलं होतं, पण 14 तारखेला विजय आला नाही। तर त्याची कारणं तेच सांगू शकतात, विजय करंजकरच सांगू शकतात का गेले नाहीत म्हणून। म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की विजय करंजकरांना मातोश्रीवरून बोलवणं आलं होतं मात्र ते गेले नाही? निश्चितपणाने मातोश्रीवरनं रवी म्हात्रेंनी त्यांना फोन केले 2 वेळा त्यांना बोलवणं येऊनसुद्धा ते का गेले नाही मला माहीत नाही, ते हे त्यांनाच विचारावं लागेल। पण एकूणच विजय करंजकर यांची नाराजी दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर पण आपण प्रयत्न करत नसल्याचं बघायला मिळतं आहे। निश्चितपणाने विजय करंजकर ज्यावेळेस तिकीट कट झाल्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। वसंत गीतेंनी त्यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही। स्थानिक नेत्यांच्या मार्फत त्यांना निरोप पाठवलं की आपण बसूया, परंतु त्यांनी भेटण्याची मानसिकता तयार केली नाही। त्यामुळे त्यांची स्वतःची संभ्रमावस्था झाल्यामुळे एकदमच ते अस्वस्थ झालेत आणि अस्वस्थ होऊन ते कदाचित चुकीच्या निर्णयाकडे जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राजाभाऊ वाजे यांच्यासमोर आजच्या मितीला तुम्हाला एक तगडा कॅन्डिडेट महायुतीकडनं कोण वाटतोय? नाही, आता कोणीही कॅन्डिडेट दिला तर काही फरक पडत नाही। राजाभाऊंचा प्रचार फार पुढे निघून गेलेला आहे। 1 महिन्यापासून ते प्रचार करत आहेत आणि जनमानसामध्ये ग्रामीण भागामध्ये जसं त्यांनी तयार केलं आहे तसं शहरामध्ये सुद्धा वातावरण निर्मिती झालेली आहे आणि निश्चितपणाने विजयाच्या दिशेने आमचा उमेदवार काम करतो आहे। राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल असंही बोललं जातं की एक ग्रामीण चेहरा आहे, मात्र शहराशी त्यांचा संपर्क नाही आहे, कुठल्याही प्रकारचं वक्तृत्व त्यांच्याकडे नाही आहे, संसदेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व लागतं तसं नाही आहे, अशा पद्धतीचा प्रचार महायुतीकडनं केला जातोय। राजाभाऊ वाजेंचं शिक्षण इंग्लिश मीडियममधनं झालेलं आहे आणि ते वेल एज्युकेटेड आहेत। त्यांचं इंग्लिशवरती छानपैकी प्रभुत्व आहे। त्यांनी 1-2 भाषणामध्ये त्याचे उल्लेख पण केले, दाखले पण दिलेत त्यांनी। हिंदीवरती प्रभाव आहे आणि मराठी भाषा अतिशय चांगली बोलतात, पण ग्रामीण भागामध्ये राहत असताना
त्यांचा लूक ग्रामीण भागाचा जरी असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून की पेहरावाकडे बघून जाऊ नका. त्यांचं व्यक्तिमत्व खूप उत्तुंग आहे आणि निश्चितपणाने ते संसदेमध्ये सिद्ध करतील आपली भूमिका आणि मतदारांसाठी जे काही लागतं विकास लागतो तो विकास निश्चितपणाने करतील. आणि त्यांच्या कुटुंबामधला त्यांचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते, त्यांच्या आजी आमदार होत्या, त्यांच्या MVP साठी त्यांनी स्वतःची जागा दिलेली आहे. अनेक त्यांनी समाजोपयोगी कामं केलेली आहेत, म्हणूनच त्यांना उद्धव साहेबांनी तिकीट न मागता त्यांना तिकीट दिलं आहे. खूप खूप धन्यवाद. सुधाकर बडगुजर यांनी आगामी सगळ्या निवडणुकांची रणनीती जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. महायुतीकडे आता कुठल्याही प्रकारचा चेहरा नाही आहे. महायुतीच्या 2 वेळेस खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांना तिकिटासाठी मुख्यमंत्र्यांची एवढा वेळ भेट का घ्यावी लागते असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.